विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बायोलॉजीचा तुमचा जो पेपर आहे त्यासाठी तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. आत्तापर्यंत तुमचे जे पेपर झालेत, आय होप सर्वांना चांगले गेलेले असतीलच. त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेले नाहीत ॲक्च्युली काही इश्यूमुळे, परंतु महेश सरांनी सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनलवरती तर व्हिडिओज टाकलेच होते. तर बायोलॉजीसाठी हा व्हिडिओचं स्पेशल कारण म्हणजे मोस्ट लाईकली जे क्वेश्चन सेट्स आहेत, तुम्ही जसं की थंबनेलवरती बघितलेलं आहे, मोस्ट लाईकली क्वेश्चन सेट्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे जे पुस्तक आहे याची PDF तुम्हाला प्रोव्हाइड करतो. 2-3 दिवस राहिलेत तर तुम्ही यामधून स्टडी जरी केला तुम्हाला थोडंसं रिव्हिजनसाठी अवश्य कामं येईल हे. तर इथे जर काही महत्त्वाचं म्हणजे असेल तर पेपर फॉर्मॅट, मॉडेल क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो की तुमच्याकडे असेलच डेफिनेटली. इथे 10 MCQज असतील, नंतर 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन, 3 मार्क्स क्वेश्चन आणि 4 मार्क्स क्वेश्चन. तर तुम्हाला जर स्कोरिंग करायचे असेल ना, तर हे फर्स्ट जे 18 मार्क्स आहेत ना बघा, सेक्शन एचे 10+8 18 मार्क्स तर बघा इथे मी तर म्हणतो जर ज्याचा प्रॉपर स्टडी तो तर पाडू शकतो फुल मार्क्स आणि यात मार्क्स कट व्हायचे चान्सेस सुद्धा नाही. सेक्शन बीमध्ये जे 2 मार्क्सचे क्वेश्चन असतात ना बघा, डेफिनेशन्स असतात किंवा एखादी छोटीशी डायग्रॅम असते किंवा मग या टाईपचे गिव्ह रिझन्स म्हणा, डिफरन्स बिटवीन आलं तर 4 पॉईंट्स कंपल्सरी लिहायचे 2 मार्क्सला बरं का. जर 6 मार्क्सला आला तर तुम्ही 3 मार्क्सला आलात तर 6 पॉईंट्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे. कारण फॉर एव्हरी पॉइंट हाफ मार्क इज गिव्हन. बघा त्या पद्धतीने जर तुम्ही लिहिले ना तुम्हाला फुल मार्क्स मिळतीलच डेफिनेटली बघा. तर हे झाले 2 मार्क्सचे क्वेश्चन. 2 मार्क्समध्ये मार्क्स कट व्हायचे चान्सेस नसतात, परंतु जर तुम्ही 4 ऐवजी 3 पॉईंट्स लिहिले तर 1.5 मार्क भेटतो. मग अशा पद्धतीचा अर्धा जरी मार्क कट झाला तर मार्क्स कमी होतात आणि त्याने ओव्हरऑल तुमच्या पर्सेंटेजवरती इफेक्ट तर होतोच. तर ठीक आहे. ह्या पद्धतीचे तुम्ही 2 मार्क्सचे 4-4 पॉईंट्स लिहा. सी सेक्शन जो आहे तर 6 पॉईंट्स एक्सपेक्टेड आहेत. त्यात एखादा जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आला तर किंवा त्यात आता तुम्हाला या टाईपचे समोर जे कंप्लीट द टेबल दिसतात, हे तर एकदम म्हणजे गॅरंटीड मार्क्स म्हणू शकतो याला. तिथं जर तुम्ही करेक्ट फिल केलं ना, तर मार्क्स कट व्हायचे चान्सेसच नाहीत बघा. म्हणजे साधारणतः 6 फिल इन द ब्लँक्स टाइप्स ब्लँक असतील टेबलमध्ये तर ते फिलअप करणे तुम्हाला इथे आन्सर्स देखील आहेत बघा. त्यानंतर हे जे कॉलम ए, कॉलम बी क्लासिफिकेशन आहे बघा 6 तिथं 6 दिलेले आहेत नावं. तर ते कॅटेगरी कॉलम ए, कॉलम बीमध्ये त्या 1, 2, 3 या कॅटेगरीमध्ये तुम्ही असे डिस्टिंग्विश जर केले, क्लासिफाय जर केले, तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळून जातील. नंतर ह्या टाईपचे जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत बघा, मिनिमम 6 पॉइंट जर तुम्ही लिहिले, आता 7 पॉइंट इथं का लिहिले, ते एखादा जर पॉइंट चुकला, तर 7वा पॉइंट तुम्हाला का मिळतो बघा. नाहीतर तिथंच एका चुकीच्या पॉइंटचा हाफ मार्क कट होऊन मार्क्स कमी होतात इनडायरेक्टली. मग आपण म्हणतो की फुल 70 ऑफ 70 70 मार्क्सचा पेपर लिहिला आणि कमी का पडले? म्हणजे कॉन्फिडन्सने तर सर्व आपण जातो की फुल पेपर लिहिला आणि मार्क्स तर कमी पडतात. त्याचे कारणे हे आहेत बघा. आता गिव्ह रिझन झाले बघा. या बघा 5 पॉइंट्स आणि विथ एक्झाम्पल बरं का. तर एक्झाम्पल सहित दिले तर हे एक्सपेक्टेड आहे. कारण इथे एक्झाम्पलसाठी हाफ मार्क्स मेन्शन आहेत बघा. ह्या टाइपचे क्वेश्चन 6 मार्क्सला. आता काही ठिकाणी एक्झाम्पल नसतात तर तिथे 6 पॉइंट्स लिहा. परंतु जर एक्झाम्पल असेल तर 5 पॉइंट आणि एक्झाम्पल लिहिलं तरी चालतं. त्यानंतर डायग्राम बघा, स्केच द डायग्राम. इथे या टाइपच्या काही डायग्राम्स असतील. कंप्लीट द टेबल बघा या टाइपचे. आता तुम्हाला जर स्ट्रॅटेजी म्हटलं ना, इथं जर बघा आपण बघितलं तर टोटल सी सेक्शनमध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. त्यात जर फर्स्ट टेबल, सेकंड कॉलम झाला, क्लासिफिकेशन, नंतर डिफरन्स बिटवीन, नंतर ही डायग्राम आणि टेबल पुन्हा. म्हणजे 3×5 = 15 टोटल 15 मार्क्सचे क्वेश्चन. राहिले फक्त 3 क्वेश्चन्स. बाकीचे तर तुम्ही फुल ऑन फुल 15 स्कोर करू शकता. राहिले फक्त 9 मार्क्सचे 3 क्वेश्चन जे की तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागतं. म्हणजे बायोलॉजीमध्ये स्कोरिंगचे चान्सेस आहेत बघा. तुमच्याकडे वेळ आहे सध्या. तुम्ही स्टडी केला तर इथून तुमचे पर्सेंटेज इन्क्रीज करू शकता डेफिनेटली. आणि ऑफकोर्स 12वीमध्ये बेस्ट ऑफ 5 तसं काही नसतं. त्यामुळे बायोलॉजी देखील ज्यांना सब्जेक्ट आहे त्यांना तर आहेत. ज्यांचा केमिस्ट्री ग्रुप असेल, बायोलॉजी ग्रुप असेल PCBचा त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचंच आहे स्कोरिंग करणं बघा. हा स्कोर मॅटर करतो बरं का. तुम्हाला जर वाटत असेल ना कुठं मॅटर नाही करत, तर 12वी तर महत्त्वाचा तुमचा पॉईंट आहे करिअरमधला.
स्कोर मॅटर करतो. फक्त ॲडमिशन पुरतं तर जरी वाटत असेल, पुढे भविष्यात देखील क्रायटेरिया जेव्हा लागतात ना मिनिमम 12ला 60% पाहिजेत 12वीला तेव्हा लक्षात येईल तुमच्या. त्यामुळे आताच अभ्यास करा. त्यानंतर सेक्शन डीमध्ये बघा, सेक्शन डीमध्ये 4 मार्क्सचे जे क्वेश्चन्स असतात तुम्हाला 3च अटेम्प्ट करायचे आहेत. त्यात जे टोटल 5 क्वेश्चन्स असतील बघा, 4 to 5 क्वेश्चन्स 5 असतील 4च असतील ठीक आहे. 31, 30, 29, 28, 29 5 क्वेश्चन्स. तर तुम्ही कोणतेही 3 निवडू शकता त्यात. तर कोणतेही 3 निवडून ते व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. आता डिस्क्राईब करा म्हटलं, सुरुवातीला इंट्रोडक्शन द्यायचं थोडंसं, नंतर मग डायग्राम काढून पुन्हा डिस्क्रिप्शन कंटिन्यू करायचं. तेव्हा कुठे तुम्हाला मार्क्स मिळतील. डायग्रामला तुम्हाला मार्क्स 1 ते 2 मार्क्स मिळतात बघा. आता इथे 1 मार्क्स गिव्हन आहे. जर काही अनदर टॉपिक असेल तिथे मल्टिपल किंवा मोठे डायग्राम्स येतात बघा, फॉर एक्झाम्पल ब्रेन, तर तिथे तुम्हाला 2 मार्क्सपर्यंत मिळू शकतात. आता इथे काही पॉइंट सिग्निफिकन्स आहेत लिहायचे बघा. असं पॉइंट वाईज जर लिहिलं ना, मार्क्स डेफिनेटली मिळतात. आता डेफिनेशन सारखा एखादा क्वेश्चन येतो किंवा हे कॅल्क्युलेट स्ट्रोक व्हॉल्यूम, डेफिनेटली 100% शुअर क्वेश्चन येतात बरं का तसे पेपरला. त्यानंतर हे जे PCR चेन रिएक्शनचा क्वेश्चन आहे बघा. आता इथून पुढे जे सुरू होतंय ना, मोस्ट लाईकली क्वेश्चन सेट्स इथे 1 मार्क्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुरू होतात. इथले तुम्ही क्वेश्चन्स केले डेफिनेटली. आता इथे बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला यातील क्वेश्चन येण्याची खूप आणि खूप चान्सेस आहे. त्यामुळे याचा तुम्ही एकदा ओव्हरलुक करून जा. एकदा शॉर्टमध्ये हे क्वेश्चन बघून जा. त्यानंतर बघा 340 पानं जास्त जरी वाटत असले, सर्व कराच असं नाही म्हणत मी. जेवढं शक्य होईल तेवढा स्टडी करा. अजून देखील वेळ आहे. तुमचे 340 पान होणं काय अवघड नाही बघा. हे पानाकडे बघूच नका तुम्ही. तुम्ही जर आज प्रॉपर प्लॅनिंग केली आत्ता, की आजच्याला सुरुवातीला सेक्शन ए करायचा, 3 तारीख आहे बघा. 4 तारखेला सेक्शन बी करायचा, 5 तारखेला सी आणि डी दोन्ही केले तरी हरकत नाही, किंवा सेक्शन बी प्लस सी अर्धा करू शकता. आता कसं आहे, तुम्हाला हे जे MCQज जर तुम्ही केले ना, तुम्हाला जर सांगायचं म्हटलं हे डेफिनेशन्स वगैरे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन, यावर तुम्ही 4 मार्क्सचा जरी क्वेश्चन आला त्यातील एखादं तरी डेफिनेशन असतेच बघा, त्यात तुम्हाला हे काम येईल. त्यामुळे हे जे टर्म्स आहेत, टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या जर तुम्ही क्लिअर केल्या तर तुम्ही भरपूर लिहू शकता त्यावरती. ठीक आहे. त्यानंतर हे डिफरन्स बिटवीन बघा. त्यानंतर इथे टर्म्स डेफिनेशन्स आहेत. नंतर डायग्रॅम्स आहेत. डायग्रॅम्स इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. डायग्रॅम्स करून जा. पेपरला डायग्रॅमवरती इम्प्रेशन वाढतं, मार्क्स देखील भेटतात. आणि डायग्रॅमचे मार्क्स असतात बघा 1 मार्क्स. आता बघा ह्या टाईपच्या काही मार्क्स 3 मार्क्सला डायरेक्ट डायग्रॅम देखील विचारली जाते. तर इथे काही कंप्लीट द टेबल्स आणि 4 मार्क्सचे पुढे सुरू होतात क्वेश्चन्स. तर अशा पद्धतीने स्टडी करा. तुम्हाला याची जी लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर कोणाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा एखादा नवीन पेपरच्या व्हिडिओमध्ये. आणि जसे तुमचे एक्झाम सुरू होईल MST CETसाठी थोडे काही टिप्स गाईडन्स नक्कीच प्रोव्हाइड करणार आहोत आपण. इम्पॉर्टंट अपडेट देखील प्रोव्हाइड करणार आहोत. आणि आय होप सर्वांनी MST CETचा फॉर्म फिलअप केला असेल. नसेल केला तर आत्ता करून टाका. 7 तारखेपर्यंत मुदत वाढ झालेली ऐकलं होतं मी. तर तुम्ही एकदा ते चेक करा मुदत वाढ झाली का, आणि फॉर्म भरून टाका राहिलं असेल कोणी तर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.